हॅलो फ्रेंड्स, मास्टर कुकच्या या भागामध्ये मी पूजा आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। अनेक वेळा आपल्या घरामध्ये असं होतं की भाजीपाला पूर्णपणे संपलेला असतो आणि प्रत्येकाला काही ना काहीतरी चटपटीत भाजी खायचीच असते। मग अशा वेळी अगदी 10 ते 15 मिनिटात तुम्ही ही शेवभाजी तयार करू शकता आणि पावभाजीपेक्षाही 10 पट ही भाजी टेस्टी लागते आणि इन्स्टंट तयार होते। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात। पण त्याआधी अजूनपर्यंत माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तर या ठिकाणी सर्वात आधी मी एक कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे एवढं आपल्याला तेल घ्यायचं आहे आणि तेल घेऊन झाल्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा जिरा आपण याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे। जिरा जोपर्यंत तडकत नाही तोपर्यंत आपण अगदी तेल कडक करून घ्यायचं आहे आणि जिरा जो आहे याच्यामध्ये तडकवून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा मोहरी घ्यायची आहे आणि 1 चमचा अद्रक आणि लसूणची पेस्ट घालून याला व्यवस्थित आपण फ्राय करून घ्यायचं आहे। तेल जे आहे अगदी कडक झालेलं आहे, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा मसाला व्यवस्थित फ्राय झालेला आहे आणि ज्यावेळेस हा मसाला फ्राय होईल त्यावेळेस 1 कांदा मी बारीक चॉप करून घेतलेला आहे आणि या कांद्याला या तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। 2 मिनिटासाठी कांदा परतून घ्यायचा आहे। जोपर्यंत कांदा आपला फ्राय होतोय तोपर्यंत आपण 1 टोमॅटो सुद्धा बारीक चिरून घेणार आहोत। तर या ठिकाणी मीडियम साईजचा 1 टोमॅटो घेतलेला आहे आणि याला बारीक चिरून घेतलेला आहे आणि याला सुद्धा आपण कांद्याबरोबरच परतून घेणार आहोत। तर साधारणपणे जोपर्यंत कांदा आणि टोमॅटो याच्यामधलं पूर्णपणे तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हा मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। टोमॅटो जो आहे अगदी स्मूथ व्हायला हवा आणि कांद्याचा सुद्धा कलर चेंज व्हायला हवा। आता या ठिकाणी मी 1 कांदा आणि 1 टोमॅटो जे आहे मोठे मोठे तुकडे करून मिक्सरच्या जारमध्ये घेतलेले आहेत। त्याचबरोबर 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि या ठिकाणी 2 काश्मीरी लाल मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 1 मोठी इलायची, 2 बारक्या इलायच्या आणि त्याचबरोबर या ठिकाणी 2 ते 3 तेजपत्ता, 1 दालचिनीचा तुकडा, 1 स्टारफूल, 1 चमचा आपल्याला लाल मिरची घ्यायची आहे आणि 1 चमचा या ठिकाणी काश्मीरी लाल मिरची घेतलेली आहे। काश्मीरी लाल मिरची आपण कलरसाठी वापरतोय। 1 चमचा हळद, 1 चमचा जिरा पावडर आणि 1 चमचा धना पावडर। आता हे सर्व जिन्नस घालून झाल्यानंतर हा मसाला आपण बारीक करून घेणार आहोत। बारीक करत असताना जर थोडंसं पाणी लागलं तर अगदी 2 ते 3 चमचे पाणी तुम्ही वापरू शकता। आता ही पेस्ट जी आहे ती आपण कांदा आणि टोमॅटो आपण फ्राय करायला ठेवलं होतं तर त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित हा सर्व मसाला आपण व्यवस्थित फ्राय करायचा आहे। जर फ्राय करत असताना तुम्हाला मसाला थोडा जास्त घट्ट वाटला तर अर्धा वाटी एवढं पाणी तुम्ही वापरायचं आहे आणि या मसाल्याला साधारणपणे 3 ते 4 मिनिटासाठी आपण टोपण लावून व्यवस्थित शिजू देणार आहोत। तर या ठिकाणी मिक्सरच्या जारमध्ये मी अर्धा वाटी पाणी घालून पूर्ण मसाला जो आहे तो व्यवस्थित काढून घेतलेला आहे आणि आता या मसाल्याला साधारणपणे टोपण लावून 2 ते 3 मिनिटासाठी आपल्याला शिजू द्यायचं आहे आणि 3 मिनिटानंतर या ठिकाणी मी तुम्हाला दाखवते याच्यातलं पाणी जे आहे पूर्णपणे आटलेलं आहे। याच्यामध्ये थोडंसंही पाणी नाही आहे, शिवाय मसाल्याला तेलसुद्धा सुटायला सुरुवात झालेली आहे। तर आता या स्टेजला आणखीन अर्धा वाटी पाणी तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता, पण भाजी जर तुम्हाला घट्ट आवडत असेल तर त्याची काहीही गरज नाही। आता या ठिकाणी मी 1 वाटी फरसाण घेतलेला आहे, तर फरसाण मी मिक्स घेतलेलं आहे। या ठिकाणी शेववालं फरसाण मी नाही घेतलेलं, तर हे फरसाण याच्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि घालून आता 2 मिनिटासाठी आपण याला शिजत ठेवायचं आहे। पाणी थोडंसं तुम्हाला जर पातळ भाजी आवडत असेल तर थोडंसं पाणी आणखीन तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता आणि जर तुम्ही पाव किंवा ब्रेड बरोबर ही भाजी सर्व करणार असेल तर पावभाजीसारखी ही घट्ट भाजी छान लागते। आता याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ तुम्ही चेक करून घालायचं आहे, तर अर्धा चमचा मीठ मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट अशी भाजी या ठिकाणी तयार झालेली आहे। पण कन्सिस्टन्सी थोडीशी जास्तच घट्ट झाल्यामुळे आणखीन थोडंसं पाणी मी याच्यात घातलेलं आहे आणि 1 मिनिटासाठी याला मी शिजवून घेते। तर 1 मिनिटानंतर हे पहा अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सीची, जशी आपल्याला पावभाजी बरोबर वगैरे ही भाजी आवडते तशी भाजी या ठिकाणी तयार झालेली आहे। तुम्ही याला हवं असेल तर ब्रेड बरोबर, पाव बरोबर, चपाती बरोबर, भाकरी किंवा भाताबरोबर सुद्धा याला सर्व करू शकता। आता
भाजी आपली तयार झालेली आहे, तर एखाद्या प्लेटमध्ये वगैरे आपण याला ट्रान्सफर करून घेणार आहोत. आणि ज्यावेळेस तुम्ही सर्व करताय त्यावेळेस कच्चा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, याच्यावर आपण त्याचे गार्निशिंग करायचे आहे. आणि त्याचबरोबर याच्यावर मी थोडीशी शेव जी आहे, फरसाण जे आहे त्याच्याने सुद्धा गार्निशिंग करत आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट सेक्शनमध्ये सांगायला. आणि त्याचबरोबर माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर लाईक करायला, सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला विसरू नका. अगदी मसालेदार आणि झणझणीत अशी शेवची ही भाजी तयार आहे.